त्याला बारीक देखील केलं नाही. आबड धोबडच असतं हे. शेंगाड असतं हे. अहो काय जरा तर हे करायचं ते जरा. काय ते टेन्शन ना काय सुचना बघ मला. असू दे आता खावा हाय असं. कर नीट बोल ना आता सणासुदीचं सुद्धा सदर वाकडं बोलते. तुम्ही सणासुदीचं टेन्शन देता हो. येरीवारी नीट असता. सण आलं म्हणलं की यांचं टेन्शन असतंय. टेन्शन हिचं काय आहे बरं का. हिचं जी मनी मंगळसूत्र मी घाण ठेवलंय ती मला म्हणते आज वौसा जायचंय. प्रत्येक जण आया बाया आज घालून येणार डागडागिनं नटून येणार. आणि माझ्यापाशी काय गरज लागली ही नेताय घाण टाकताय आणून देत नाही. मग माणसाला टेन्शन येईल का नाही सांगा बरं. तुम्ही आणत नाही म्हणल्यावर काय आता गप्पच बसायचं. आता काय करायचं. एक तर यांना 5.5 भाराची जोडवी आणली. ह्यांची मूड दोघीची जर द्यायची म्हणलं तर बघायला गेलं तर कचून 2.5 भार देखील होत नाही. निम्यापेक्षा दुप्पट पैसे भरायला जायचं तरी पण यांना समज नाही. आणि म्हणते ती तुम्ही गपच बसताय आणि एवढं टेन्शन घेते ते. पैसा कशाला लागतो कुठं उपयोगी येतो ही यांना माहीतच नाही ना. ज्यावेळेस देणं घेणं व्यवहार तुम्ही करचाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल पैसा ही काय चीज आहे ती. आज भोगीचा सण आहे उद्या सक्रात आहे. मग आजच्या दिवसाभरात आणून शिना लगेच उद्या टाकणं. उद्या दिवस आज आजपर्यंत आणा परवा दिवशी लगेच घेऊन टाका. काय टाका घंटन माझा एका दिवसासाठी आणा लगेच परत टाका. मग दे की 15,000 रुपये दे लगेच परत 15 टाकून तुला 4 दिवसांनी 15 माघारी देतो. काय बोलायचं तुम्हाला. काय बोलू सांगा. गप बसली आपली गपचिप गार. आपल्या घरचं असल्या का तू लागली सांगायला आज न्या आज आणा उद्या न्या परवा टाका. बर बाया तुम्हाला काय करायचं ते खरं. आज काय बोलत नाही एवढं तर हाय बाद झालं. मला हिथलं लाखाचं आहे. काय तुम्हाला आडवं बोलण्यात काय अर्थ नाही. कारण की आडवं बोलून मला काय मिळणार नाही. मला करू द्या स्वयंपाक. ही तुमच्या नादी लागणं काय खरतलं दिसत नाही. काय भाकरी घ्यायच्या 4 करून शिन. आता पोरं गेले ती शाळेला. आता किती 3 जण हाय आम्ही. माझा तर हाय मंगळवार मी संध्याकाळी सोडणार. ते राळ्याचा भात घाल शिजू. ती मेन असतो आज. एक घास करून राळ्या तांदळाचा भात खायचा असतो सगळ्यांनी. किलोभर शिजू घाला की जे उपास धरत त्यांनीच 1.5 किलो खायचा असतो. एक घास कशा पाय झाली बघा भाजी. भाजी होती कशी बे. आडवं मी बोलत नाही का आडवं बोलता. आता माझं डोकं झालवलंय सकाळपासून तेवढं. हलवलं तुमचं. मी चांगलं बोलते चांगला विचार करून सांगते. हे चांगला विचार करून सांगते. जावा आज घेऊन या उद्या दिवस राहू द्या परवा नेऊन टाका. अरे त्याला पैसे लागते तर पैसे असं तर सोडून आणलं असतं ना. नसल्या कुठं आणाव. कधी येते तुमच्या पैसे नसते. यायच्या आधीच काम करून टाकते काय ना काय. त्या दिवशी ते शिगडीला घालवलं 6,700. तेव्हा रात्री जोडव्याला घालवलं. अरे पैसा पैसा काय माझ्या पैसे झाडफिड आहे काय. हलवलं की बादा बादा नोटा पडते ते. लग्न केल्यावर जर एवढं काम लागत असतं ही जर आधी माहित असतं तर खरंच लग्न केलं नसतं. अहो मग ती सावधान म्हणतोय की अक्षता टाकताना सावधान. तेव्हा तुम्हाला कळलं नाही का सावध व्हायचं. मग तवाच मला कळलं होतं मंडपातनं पळून जा वाटत होतं. परत अजून वाटलं माझ्या आई बापाचा अपमान होईल म्हणून मी गेलो नाही निघून. तुम्ही काय पोरगी होता का तुमचा अपमान व्हायला. की पोरगी राहिली आणि पोरगच गेलं पळून. पुरीचा जास्त अपमान झाला असता है ना. पुरीचा जास्त झाला असता. परत त्या पुरीला लग्नच करता आलं नसतं. का बरं लग्न करता आलं नसतं. आता मंडपात तांदूळ टाकायच्या टायमाला नवरदेव गेला पळून पोरगी तिथं राहिली. अगोदर साखरपुडा झाला हळद लागली. बसली असती. जेव्हा तुम्ही येईल तेव्हा तुम्हाला धरून तुम्हाला माझ्या गळ्यात हार टाकायला लावला असता. मी धरून तुमच्या गळ्यात हार टाकला असता. आता ही मुद्दा एक लक्षात आला म्हणून तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आम्ही लग्न सोहळ्यात गेलो होतो आपण कोणाच्या लग्न सोहळ्यात गेलतो हे तुला माहित आहे. पण नुसतं आम्ही त्याचा उल्लेख थोडासा करतो की ज्या वेळेस अक्षता पडायचं त्यावेळेस मंडपावर नवरदेव उतरून त्याच्या मागं पळत गेलता का नाही. त्याच्या मागे 4 माणसं गेली होती का नाही. ही कुठली घटना आहे. ही करमाळ्यातली घटना आहे. तर लग्न सोहळ्यात 16 जोडप्यांचं लग्न होणार होतं पण एका माणसा करता ती सगळी जागेला थांबली होती. सगळे का तर लेकीसाठी लेकीचं लय अवघड आहे. व लेकीचं म्हणजे कसं आयुष्य काचच्या भांड्यावणी असतं. खरं दिवशी फुटलं की काय उपयोग नसतं. त्यामुळं लेकीचं आयुष्य लयच खरं अवघड आहे. हे लेकांचं नव असं असतं या. अरे थांबलो म्हणून चांगलं काम केलं. तू पाय धुवून दररोज पाणी प्याय पाहिजे. तू किती जरी खोतून बसली असती इथं
तर परत ती याला उपयोग नव्हता ना. उपयोग नव्हता. मी इथनं गेलीच नसती. तुम्हाला धरून तुमच्या हातानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायच लावलं असतं तेव्हाच पाणी पिली असती. तर मी पाणीच पिली नसते. आता म्हणायचं उपास धरायला लावला तर 2 दिवस धरणं होत नाही आणि तुम्ही येस्तोर पाणी यायची बेगर पाणी राहायची होती काय. ती अवस्थाच तशी होती. त्यामुळे ते तेवढं करावं लागतंय. जाऊ द्या बहिणीनं, यांचं रोजच असलंय बघा. ह्यांच्या नादीला लागून शिना टकूर माझं पाक भांजाळायचं. अहो दररोजच नाही. अजून एक तुम्हाला सांगतो, ह्या तुमच्या कविता ज्या वेळेस चुलता पाया पडला तेव्हाच मी स्टेजवर लग्नाला आलो. तोपर्यंत आलो बी नव्हतो कारण ह्यांनी चुकीच तशी केली होती लग्नात. कुरळ्या काढायला लागला तेव्हा मग मी पण सांगते, ज्या वेळेस तुम्ही मंडपात गेला त्यावेळेस मी पण बहादरीन म्हणलं मला पण ह्या माणसासंग लगीन करायचं नाही. ती आडमोठ्यावानी करते तर मी 10 आडमोठ्यावानी करणार, पण ह्या माणसासंग लगीन करायचं नाही. कुठं माझा बाप बोलवा, खाली मान घालायची काय गरज नाही. मी सुद्धा जिद्दीनं म्हणली होती तिथं. आणि तुझाच बाप परत खाली मान घालून आला होता. फेटा फेकून दिलेला डोक्यावर आणून तुझ्याच बानं फेटा बसवला होता. चुकलं पाय धरतो म्हणला होता. ही तुझाच बाप होता. असं म्हणायचं का? हा? असं म्हणायचं आणि का? तू लागली काय मला नेट करून बोलायला. अगं तुझ्या बापाच्या तोंडाकडे बघून लग्नात उभा राहिलो. असं झालं काय? बापाच्या नाही वा, माझ्या तोंडाकडे बघून शिनार. तुझ्या तोंडाकडे बघून नाही. चालू होती तुमची नाटक. नाटकं नव्हती. तुम्हाला सांगण्याचा किस्सा एक अगोदर बी सांगितलं असेल. आमच्या लग्नाचं टायमिंग होतं भर दुपारचं 2:30. म्हणून शिना काय आणि हे आले ते 2:30 वाजता आणि परत ह्यांचं जकीर निघालं. जकीर 3 वाजून गेले तर ह्यांचं जकीर येईना. झालं की आता त्याला 20 वर्ष होत गेली. हा? अरे 20 वर्ष तुम्ही चुका केलेल्या मी नांदवतोय की. तुम्ही चुका केलेल्या मी पदरात घेऊन तुला नांदवतोय. 20 वर्ष झालं पण त्या चुकीचा कधी देखील तुला उल्लेख केला नाही. आज तू ज्या वेळेस ही बोलायला लागली, खोटं बोल पण रिटून बोलायला लागली म्हणून तुला आज ती सांगितलं नाही. तुला आज ही शब्द बी बोलणार नव्हतो. ना धुतला तांदूळ नाही का कुठला? अगं तांदूळ धुतले शेवट त्याचा भातच होत नाही आणि कोण करत पण नाही ते. बरं माझ्याच नशिबात लिहिला होता. हा, तुझ्या नशिबात लिहिला म्हणून तुझा आज ही सुखाचं दिवस आलं. खिशात रुपया नसताना तुझ्या एक इच्छा पूर्ण तर होते त्या. एखादा म्हणला असता खिशात माझ्या रुपया नाही म्हणल्यावर तुझ्या संग येऊन का पैसे घालवू, का उगवू, एखाद्याला सणासुदीचं उधार मागू. पण पट्ट्यानं ती कसली भीतीच बाळगली नाही. चल म्हणलं काय आरपार एकदाच, पण घेऊन दिलं का नाही. उपकारच केला माझ्यावर. हा, दांडगा उपकार केला होय ना. जुते जुती तर भिवून गेली घरात पळून शिना. काय शब्द काय उत्तर द्यायचं मी आज दिराला म्हणून तुमच्या शिना. लग्नाच्या मी नव्हती. जावई मला हे- पण काय माहित नव्हतं. तुमच्या दोघांचं चांगलं चालू होतं. गप्पा बसा म्हणलं, पण काय शब्द नव्हतं माझ्याकडे. तुमचं चालू होतं म्हणून मी गेली आतमध्ये. एवढ्या चुका करून देखील लागा पदरात मी घालून घेतले ते म्हणल्यावर झाकून ने सोडलो. तू लागली सारखं माझंच उघड कराय होय. अरे मी काय चुकी केली आहे? काय केली काय? तुझ्या संग लग्न करून मोठी लाट चुकी केली. आता असं वाटायला लागले सणासुदीच मला. माय संग हा, सोडून द्या आता. सोडचिठी द्या. आण आज आण स्टॅम्प. तुला मी त्याच्यावर लिखी सगळं टाईप करून लिहून सही करून देतो. एवढं हाय तुझ्यात धाडस? सणासुदीचा हात चालू केलाय. हाय तुझ्यात धाडस? अरे उचलली जीभ लावली टाळ्याला तुमचीच मन आहे. घ्या बुदलीन जाऊन बाळ्या खंडोबापाशी बसा. धरली तर सोडणार नाही. बुथून माग लागेल तुमच्या. एवढं लक्षात ठेवा. ती गाठ बांधली ती काय सहजासहजी सुटणारी गाठ नव्ह. लक्षात ठेवा. काय माझ्या नादी लागू नका आजच्या दिवस. तर काय जाऊ द्या. तर मित्रांनो आज इथं आहे पुण्यतिथीचा कार्यक्रम. तिथं आहे भजन मस्तपैकी चालू आहे. तुम्हाला आवाज बी येतोय. आता जायचं आपल्याला तिथं फुलं टाकाय.